गेले अनेक दिवस त्यांच्या मृत्यूच्या बातम्यांच्या अफवा उठल्या होत्या, पण या माणसानं काही काळ मरणाला हरवलं. गेले काही दिवस सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती ठीक नसल्याच्या चर्चा होत्या. एवढंच काय तर त्यांच्या मरणाच्या देखील बातम्या व्हायरल झालेल्या होत्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आलं होतं, पण आज वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. या बातमीने सध्या संपूर्ण बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत खालावल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणतः 15 दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला होता आणि तेव्हापासून ते घरीच होते. पण अखेर त्यांच्या जुहू येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अद्याप देखील कुटुंबियांनी धर्मेंद्र यांच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. पण मिळालेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात आले आहेत. म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण त्यांच्या काही आठवणींना उजाळा देणार आहोत. नमस्कार, तुम्ही पाहताय सिरीज स्पॉट मराठी. मध्ये एक असा अभिनेता ज्याने 60 आणि 70च्या दशकात लाखो लोकांच्या हृदयावर राज्य केलं, ज्यांना बॉलिवूडचे ही मॅन बोललं जातं. आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते धर्मेंद्र देऊल. धर्मेंद्र हे नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यांसमोर येतो तो हसरा चेहरा, रुबाबदार देहयष्टी आणि तो भारदस्त आवाज, ज्यात एकाच वेळी देखणा नायक, ताकदवान व्यक्तिमत्व आणि प्रेमळ मनाचा माणूस आपल्याला दिसतो. त्यांनी आपल्या अभिनयानं जेवढं पडद्यावर राज्य केलं तेवढंच प्रेम त्यांना पडद्यामागेही मिळालं. धर्मेंद्र यांचा जन्म 23 डिसेंबर 1964चा पंजाबमधल्या लुधियाना जिल्ह्यातल्या नसरापूर गावचा. त्यांचं घरं नाव होतं धर्मेंद्र सिंह देऊल. त्यांच्या घरात फार श्रीमंती नव्हती, पण संस्कार आणि प्रेम मात्र ओसंडून व्हायचा. धर्मेंद्र लहानपणापासूनच सिनेमाच्या प्रेमात पडलेले. शाळेतली नाटकं, छोट्या छोट्या भूमिका आणि हिरो होण्याचं स्वप्न हे सगळं त्यांच्यासोबत होतं. धर्मेंद्र हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक होते. 1960च्या दशकात पदार्पण केलेला पंजाबचा हा देखणा तरुण थेट बॉलिवूडचं हृदय बनला. सुरुवातीला रोमॅन्टिक हिरो म्हणून सगळ्यांच्या मनावर राज्य केलं आणि 1970 नंतर त्याने ॲक्शन हिरोच्या भूमिका गाजवल्या, म्हणजे प्रेमात गोड आणि लढाईत थेट सिंह. त्यांनी तब्बल 300हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. खूळवर, पत्थर जुगनू, राजा जाने, लोफर ही नावं ऐकताच त्या काळातील धर्मेंद्र डोळ्यासमोर उभे राहतात. पंजाबमध्ये त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि मग एक दिवस त्याने ठरवलं आता मुंबईला जायचं. पण ते दिवस सोपे नव्हते. ना ओळख ना पैसा. तरीही स्वप्न एवढं मोठं होतं की संघर्ष त्यांना थांबवू शकला नाही. त्याच स्वप्नाने त्यांना मुंबईपर्यंत आणलं. फिल्म परत आल्यावर आणि जीव टाकून त्यांनी आपला पहिला चित्रपट केला, तो म्हणजे 1983 साली आलेला दिल. बेचारा हम बिछडे या चित्रपटानंतर धर्मेंद्र यांचं नाव लोकांच्या लक्षात राहिलं आणि मग सुरू झाली धर्मेंद्र देऊल यांची सुवर्ण कारकीर्द. 4 वेळा फिल्मफेअर नामांकन मिळालं, पण पारितोषिकही हाती लागलं नाही. परंतु त्यानंतर 1957मध्ये लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन सगळ्या बॉलिवूडने त्यांचा सन्मान केला आणि तेव्हापासूनच सुरू झाला त्यांचा सुवर्णकाळ. 1950 ते 20 या काळात त्यांनी केलेले चित्रपट म्हणजे एकापेक्षा एक हिट. शोले, सीता और गीता, चुपके चुपके, या दोघी की बारात, बंधन, धर्मवीर, राजा जाने तू हसीन जवान शराबी, अपनी धरती अपना आसमान. त्यानुसार 50मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं. दिल कहे रुक जा रे रुक जा और, मेरी मेहबूबा, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे, जरा मूड तो देखी यासारखी बरीच हिट गाणी अजूनही आपल्या मनात घर करून आहेत. प्रत्येक सिनेमात एक वेगळा धर्मेंद्र म्हणून आपल्यासमोर आले. कधी प्रेमळ प्रियकर, तर कधी विनोदी नट, तर कधी ॲक्शन हिरो. म्हणजे त्यांच्या प्रत्येक चाहत्यांसाठी धर्मेंद्र कधी ॲक्शन किंग होते. हे नाव बॉलिवूड, त्यांचं शरीर, त्यांची स्टाईल, त्यांचा तो भारदस्त आवाज, त्या काळात धर्मेंद्र सिंह देओल हेच डेस्टिनेशन होते, खरे हिरो होते. पण मंडळी, त्यांच्या आयुष्यात फक्त ग्लॅमर नव्हतं, संघर्षही होता. पडद्यावर लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारे अभिनेते धर्मेंद्र यांचं वैयक्तिक आयुष्य देखील एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. त्यांचं पहिलं लग्न वयाच्या 19व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत झालेलं होतं. त्यांच्यापासून त्यांना 4 मुलं झाली: सनी देऊल, बॉबी देऊल, विजेता आणि अजिता देऊल. नंतर धर्मेंद्र यांची ओळख झाली हिंदी चित्रपटसृष्टीच्या ड्रीम गर्ल म्हणजेच हेमा मालिनी यांच्याशी. शोले, सीता और गीता, राजा राणीसारख्या चित्रपटांमध्ये.
दोघांची ऑन स्क्रीन केमिस्ट्री जबरदस्त होतीच आणि हळूहळू ती ऑन स्क्रीन केमिस्ट्री ऑफ स्क्रीन प्रेमात बदलली. त्या काळात हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. शेवटी धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांनी लग्न केलं. पण धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांनी धर्मेंद्र यांना घटस्फोट द्यायला नकार दिल्यामुळे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून हेमा मालिनी यांच्यासोबत लग्न केलं. आणि हे गुपित अनेक वर्षानंतर मीडियाला समजलं. अशा बातम्या देखील माध्यमांमध्ये आहेत. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना 2 मुली आहेत, ईशा आणि आहाना देओल. त्यांच्याविषयीच्या प्रेमाची, त्यांच्या साधेपणाची उदाहरणं आजही दिली जातात. धर्मेंद्र हे फक्त चांगले कलाकार नव्हते, तर ते एक चांगले माणूस होते. सेटवर ते नेहमी हसमुख असायचे किंवा कलाकारांना प्रोत्साहन द्यायचे. त्यांनी आपल्या चित्रपटांमधून फक्त मनोरंजनच नाही, तर भारतीय पुरुषांचं भावनिक, प्रेमळ रूपही दाखवलं. त्यांचा आवडता विषय होता साधे जीवन, प्रेम आणि मैत्री. मोकळ्या वेळेत ते शेती करायचे, गावात राहायला जायचे आणि लोकांमध्ये मिसळायचे. अनेकांनी हे सुद्धा सांगितलंय की धर्मेंद्र यांच्या घरात गेलं की एक वेगळीच आपुलकी जाणवते. हे वेळोवेळी त्यांच्या कविता आणि शायलीमधून सुद्धा दिसून आलंय. ते नेहमी म्हणायचे की मी जर ॲक्टर झालो नसतो तर शायर झालो असतो. सेटवर मी जेव्हा जेव्हा थकायचो तेव्हा काही ओळी लिहिल्या की माझं मन शांत व्हायचं. लहर खुशी की आती ही चली जाती है और घड़ी गम की जाते नहीं जाती है. घड़ी का अंत है कहीं आसपास, लेकिन नेकी का कोई अंत नहीं. या त्यांच्या सोशल मीडियावर अगदी काही दिवसांपूर्वीच पोस्ट केलेल्या ओळींमधून त्यांची जीवनविषयक दृष्टीच दिसून येते. पण मंडळी, काळ सरला आणि धर्मेंद्र देओल हे आपल्यातून आता नाहीसे झाल्यात. सध्या त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर लिहिलंय, आपला हिरो कायम हृदयात राहील. त्यांच्या जाण्यानं अनेकांना धक्का बसलाय. कारण धर्मेंद्र हे फक्त अभिनेता नव्हते, ते लाखो लोकांसाठी आपुलकीची भावना होते. त्यांचं हास्य, त्यांच्या डोळ्यातला भाव आणि त्यांच्या संवादातली जादू हे सगळं कायम टिकणार आहे. त्यांच्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्याला हसवलं, प्रेरणा दिली, नवीन दिशा दिली. ते आपल्या सर्वांच्याच नेहमी आठवणीत राहतील. आणि हेच धर्मेंद्र यांचं खऱ्या अर्थाने योगदान आहे. लोकांच्या आयुष्यात आनंद, प्रेम आणि उत्साह भरणं. प्रत्येक चित्रपटात काहीतरी वेगळं, काहीतरी हृदयाला भिडणारं त्यांनी दिलं. त्यांची लेगसी म्हणजे फक्त सिनेमा नाही, तर ती एक भावना आहे जी प्रत्येक चाहत्याच्या मनात आजही जिवंत आहे आणि नेहमी राहील. बाकी विशेष भारतीय टीमकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. बाकी धर्मेंद्र यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या सिरीज स्पॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.